राज्यातील महायुती सरकारसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळेच महायुतीने विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी मारल्याचं अनेक नेत्यांनी उघडपणे बोलूनही दाखवलं आहे। मात्र याच योजनेचा परिणाम आता इतर मूलभूत योजनांच्या निधी वाटपावर होत असल्याचं चित्र आहे। याच मुद्द्यांवर बोट ठेवत आता लाडकी बहीण योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तीव्र शब्दात फटकारले आहे। 7व्या वेतन आयोगानुसार शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन तसेच अन्य लाभ देण्यास राज्य सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी असं महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे। दरम्यान मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या महिलेने तिला 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतनासह अन्य लाभ न दिल्याने या महिलेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। या याचिकेवर पालिकेच्या वकिलांनी कोर्टात आपली भूमिका मांडताना सांगितलं की 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन तसेच अन्य लाभ देण्यासाठी पालिकेकडे पैसे नाहीत, कारण राज्य सरकार पैसे देत नसल्याची भूमिका मांडली। तर लाडकी बहीण योजनेसाठी 40,000 कोटी खर्च करता मग पैसे कसे नाहीत अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला केली आहे। सरकार असं का वागतंय तर लाडकी बहीण योजनाच बंद केली पाहिजे असेही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।